महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। 4 जून रोजी दक्षिण सोलापूर बोरामणी गावात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी। 301व्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजन, नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे आयोजक संजयजी पाटील यांनी बोलताना असे सांगितले की बोरामणी गावातून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहात मिरवणूक संपन्न होणार आहे। यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, महाराष्ट्र पोलीस टाइम्स व साप्ताहिक भगवा प्रांत मुख्य संपादक उमेशजी काळे, सभापती संदीप टेळे, बोरामणी जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे, बोरामणी पंचायत समिती व उपसभापती गुड्डू पटणी यांच्या हस्ते अहिल्यादेवीच्या प्रतिमेची पूजन करण्यात आली। यानंतर भव्य आणि दिव्य पारंपरिक वाद्य, ढोल व हलग्या तसेच आतिषबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात। मित्रांनो, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहामध्ये बोरामणी या ठिकाणी पाहतोय की जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। समाज बांधव यांनी एकत्रित यावे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती निमित्त आज उत्सव साजरा करावा। मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं कार्य हे महाराष्ट्र, मध्य प्रदेश नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये कार्य आहे। अहिल्यादेवीनं खरं हिंदुत्वाचं जे आता सध्या मंदिरं वगैरे आहेत ते टिकून ठेवण्याचं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवीमुळे झालेलं आहे। कारण पानिपत नंतर जे भारतावर संकट आलं होतं त्यावेळी फक्त मल्हारराव होळकर यांनी भारतामध्ये हिंदुत्व टिकवण्याचं काम केलंय, परंतु काही जातीवादी लोकांनी आपल्याला पाठीमागे ठेवण्याचं काम केलंय। आता बघताय तुम्ही, राजकारणात सुद्धा आपल्याला वारंवार अन्याय होतोय। त्यामुळे आपली ताकद ही मतदाराच्या स्वरूपात दाखवली पाहिजे। समाज एकत्रित येणं गरजेचं आहे। समाज भरपूर आहे महाराष्ट्रामध्ये, 2-3 कोटी समाज आहे, परंतु आमदार, खासदार, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री लेवलची आपली संख्या आहे। आज बाजूच्या कर्नाटक मध्ये आपला मुख्यमंत्री 2-2 वेळा होतो, परंतु महाराष्ट्रात आतापर्यंत ही मुख्यमंत्री पदाची संधी आपल्याला मिळाली नाही। त्याचं कारण आहे बांधवांनो, आपली जुनी लोक कुठल्या तर खुटीला बांधली गेले आहेत, परंतु नवीन पिढी आज सर्व एकत्रित येत आहे आणि नवीन पिढीने आज आदर्श घेतला पाहिजे की आपला समाज तसेच इतर समाजावर कोणत्या अन्याय न करता आपण सर्व समाजाला मिळून घेणारी ही जात आहे आणि वेळ आली तर बापू वाटेगावकर होण्याची सुद्धा आपण तयारी आहे। परंतु गौतम बुद्धाप्रमाणे आपण शांततेच्या मार्गाने सुद्धा आपण सर्व समाजामध्ये नांदतो। परंतु आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बोरामणी या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी मला बोलवलं, त्यामुळे महाराष्ट्र पोलीस टाइम्स व साप्ताहिक भगवा प्रांत कडून मी शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।